चिवडा बनवूया. चला मग बनवायला सुरुवात करूया. हे बघा ही पातळ पोहे आहेत, मस्त उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहे बघा. छान चाळून पण घेतलेत. चाळून घ्यायचं कधी पण. ह्या चाळ्यांना मी चाळून घेतलेत पोहे. चला आता आपण थोडेसे भाजून घेऊया, म्हणजे कुरकुरीतपणा येतो. कढई आपली गरम झाली, थोडं थोडं करून आपण भाजून घेऊया. असे अलगद असे भाजून घ्यायचे. एकदम कोमट असे आपण थोडंसं, म्हणजे कुरकुरीतपणा यावं म्हणून. फुलतात चांगले. असे 2 चमचे घ्यायचे उलट आणि साईडने थोडंसं 1-2 मिनटात हे करायचं, आपण गरम करायचे. अजून थोडं गरम व्हायचे. अर्धा किलो आहे ते पोहे, त्या प्रमाणामध्ये आपण करतोय. आता काढून घेते मी. कुरकुरीत झाले छान. हे बघा, हे पण झाले आपले गरम करून. 2-3 मिनटं ठेवायचे. आणि हे अर्धा किलो आहे का. शेंगदाणे वगैरे सगळे तळून घेऊया. तेल घेतले मी. गरम होऊ द्या. 1 वाटी मी शेंगदाणे घेतले, ते आपण खरपूस चांगले तळून घेऊया आणि काढून घेऊया. खरपूस तळलेलं छान. हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. शेंगदाणे, फुटाण्याची डाळ वगैरे ते आपल्या मनावर आहे. खोबरं टाकते. कमी करायचा गॅस. काजू पण झाले आपले. ते काय भाजलेलंच असतं.
2-3 मिनिटच आपण गरम करूया, म्हणजे कसं कुरकुरीत होतात. कसं कुरकुरीतच झाले ते बघा. मस्त थोडं 2-3 मिनटंच गॅस बंद केला मी. 2-3 मिनटंच केलं गरम असं. हे बघा झाला छान आपला मस्त कुरकुरीत खमंग झाला आहे. कसा झाला सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.